हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्षात या संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका। जर या गोष्टी तुम्हाला दिसल्या तर समजून जा की तुमचे पितर जे आहेत तर ते तुमच्या जवळपास कुठेतरी वास करत आहे आणि कोणकोणते संकेत आहे तर त्याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, 18 सप्टेंबर पासून हा पितृपक्षाचा काळ सुरू झालेला असून तो 2 ऑक्टोबरला पितृपक्षाचा काळ हा संपणार देखील आहे। तर बघा, जर आपले पूर्वज नाराज असतील तर पितृदोष लागतो असंही म्हटलं जातं। परंतु जर श्राद्ध पक्षाच्या काळात तुमच्याबरोबर अशा काही घटना जर घडत असेल तर किंवा या पितृपक्षात तुम्हाला काही अशा गोष्टी जर दिसून येत असेल किंवा त्या आढळल्या तर तुमचे पितर हे तुमच्या जवळपास कुठेतरी आहे आणि या संकेताकडे तुम्ही चुकून सुद्धा दुर्लक्ष करायचं नाही। तुम्ही या संकेतांकडे जर दुर्लक्ष केलं नाही तर तुमचे पूर्वज हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद नक्कीच देतील आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या, अडचणी, दुःख, अडथळे, विघ्न असेल तर ते देखील कमी होऊ लागेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात भरभरून यशाची प्राप्ती देखील होणार आहे। तर असे कोणते संकेत किंवा नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा संकेत आहेत की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर पितृदोष हा अतिशय धोकादायक असतो असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात आणि आपल्या कुटुंबाचे नुकसान देखील करते। जर का सतत एखाद्या कामामध्ये अडथळा बाधा येत असेल तर किंवा खूप कष्ट मेहनत करूनही जर तुम्हाला यशाची प्राप्ती होत नसेल तर हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे। तर पितृपक्षामध्ये आपले पितर हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ते भेट देतात। तर म्हणूनच या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला हे काही अतिशय महत्त्वाचे संकेत मिळत असतात। तर यामध्ये सर्वात पहिला संकेत म्हणजे हा आहे की पितृपक्षाच्या काळात जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराजवळ आजूबाजूला जर एखादं छोटंसं पिंपळाचं झाड उगवताना दिसलं तर नक्कीच आपले पितर हे आपल्या जवळपास आहेत आणि ते आपल्यावरती नाराज आहे। तर म्हणूनच यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्या छोट्या उगवलेल्या झाडाला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप प्रज्वलित करायचं आहे आणि मनापासून आपल्या पितरांची आठवण करायची आहे। असं केल्याने तुमचे पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देऊन जातील। यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे घरातील तुळस अचानकपणे सुकणे, कोमेजून जाणे। जर का या श्राद्ध पक्षात 15 दिवसामध्ये आपल्या अंगणातील तुळस ही सुकून तिची पानं गळून गेली तर हा देखील अशुभ संकेत मानला जातो। म्हणजेच काय, तर आपले पूर्वज हे आपल्यावरती नाराज आहे। कारण आपण सर्वांनाच माहीत देखील आहे की श्राद्ध पक्षामध्ये तुळशी मातेची पूजा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। तर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण तुळशीची पूजा केली तर आपले पितर प्रसन्न होतात, पण जर हीच तुळस सुकून गेली
तर पितर हे आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्या घराला हा थोडा तरी पितृदोष लागलेला आहे आणि यामुळे सुख समृद्धी धन आपल्या मुलांवरती कुटुंबांवरती यांचा वाईट परिणाम हा होतो। आता तुम्ही पाहिलं देखील असेल की घरामध्ये अगदी छोट्या गोष्टीवरून वाद भांडण मतभेद होतात आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही, घरामध्ये सुख समृद्धी शांती टिकून राहत नाही आणि आपल्या मुलांची म्हणावी तशी प्रगती होत नाही। तर हे देखील कुठेतरी पितृदोषाचं लक्षण आहे जे आहे तर ते मानलं जातं। यानंतरचा समोरचा संकेत म्हणजे पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला जर अचानक घराच्या आजूबाजूला जवळपास कुठे जर निव्वळ काळ्या रंगाचा कुत्रा जर दिसला, म्हणजे तुम्हाला या अगोदर कधीही न दिसणे पण या पितृपक्षातच जर तुमच्या घराजवळ हा काळ्या रंगाचा कुत्रा जर दिसला किंवा दिसत असेल तर तुमचे पूर्वज हे तुम्हाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि ते अगदी तुमच्या जवळपासच आहेत। तर म्हणूनच आपण या कुत्र्याला पोळी दही भात किंवा भाकरी आवर्जून खाऊ घालायची आहे। यामुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देतात। यानंतरचा संकेत आहे तर तो म्हणजे मुंग्या दिसणे। तर तुम्ही बघितलं देखील असेल की इतर वेळी आपल्या घरात कुठल्याही प्रकारच्या मुंग्या निघत नाही आणि अचानकच जर पितृपक्षामध्ये आपल्या घराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामधून लाल रंगाच्या मुंग्या आपल्याला निघताना दिसतात, तर हा देखील एक संकेत आहे लाल निघोत किंवा काळ्या रंगाच्या निघोत। शेवटी लाल किंवा काळ्या रंगाच्या मुंग्या निघणे हा देखील एक पितरांचा संकेत मानला जातो आणि यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्या मुंग्यांना रवा साखर मिक्स करून खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही साधं पीठ साखर देखील मिक्स करून खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे किंवा नुसतं पीठ आपण टाकू शकतो, पण शक्यतो साखर आणि रवा मिक्स करून टाकावी किंवा नुसती साखर देखील तुम्ही टाकली तरी देखील चालणार आहे। आवर्जून पितृपक्षामध्ये दररोज मुंग्यांसाठी आपल्याला साखर ठेवायची आहे भिंतीच्या कडेने किंवा आता तुम्हाला जिथे जागा असेल तिथे रोज अंघोळ झाली की लगेच मुंग्यांना एक पोहे खायचा चमचा भरून साखर अशी कडेने टाकून ठेवायची आहे। आता जर आपण हे रवा साखर पीठ मुंग्यांना खाऊ घातलं आणि त्यात थोडा वेळाने निघून गेल्या तर तुमचे पितर हे तुमच्या जवळपास आहे। तर समोरचा संकेत असा की जर तुमच्या घराच्या गच्चीवरती किंवा गॅलरीमध्ये अंगणामध्ये जर कावळा येऊन जर कावकाव करत असेल तर हे देखील एक पितरांचं म्हणजे आपले पितर हे आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत असा त्यांचा संकेत समजला जातो आणि ते आपल्या अगदी जवळपास कुठेतरी आहेत। तर म्हणून आपण या कावळ्यांना दही भात किंवा खीर खाऊ घालायची आहे। आता हे जर शक्य नसेल तर पोळी किंवा बिस्किट देखील त्यांना खायसाठी आपल्याला द्यायची आहे, टाकायची आहे। याने आपले पितर प्रसन्न होऊन कितीही 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होऊन जातो आणि आपले पितर आपल्यावरती कायम प्रसन्न राहतात। आता आपण सर्वांना माहीत आहे की आपण या श्राद्ध पक्षामध्ये पितरांचं श्राद्ध घालतो, तर आपल्या पितरांसाठी आपल्या गच्चीवरती अन्नाचा थोडा तरी अंश हा काढून गच्चीवरती किंवा अंगणामध्ये कावळ्यांसाठी काढून ठेवला जातो। त्यामुळे या पितृपक्षात संकेत जर तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसून आले असे तर किंवा कावळ्याला अत्यंत खूप महत्त्व त्यामुळे या पितृपक्षात कावळ्याला अत्यंत खूप महत्त्व दिलं जात असतं। तर हे अशा काही गोष्टी जर तुमच्याबरोबर घडल्या तर असं समजा की नक्की तुमचे पितर हे तुमच्या अवतीभोवतीच वास करत आहे आणि यांना प्रसन्न करण्यासाठी सांगितलेले व्हिडिओमध्ये जे काही उपाय आहे अगदी छोटे मोठे तर ते आवर्जून करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।
परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आणि हो, जाता जाता एक सांगेन, माझी तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे आवाजाला थोडं इग्नोर